तेव्हा या घडीची एक अतिशय महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंची सर्व खाती आता अजित पवारांकडे गेलेली आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी राज्यपालांना शिफारस केलेली होती। राज्यपालांनी मुख्यमंत्री फडणवीसांची ही शिफारस मान्य केलेली आहे। माणिकराव कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री असणार आहेत। ही महत्त्वाची अपडेट आली। मगाशी जी बातमी हाती आली होती त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं, मात्र हायकोर्टातून दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटे हे आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा देणार आहेत, किंबहुना त्यांना तो द्यावा देखील लागणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदारकीसोबतच मंत्रिपदाची देखील आणि अटकेची देखील टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट, माणिकराव आता बिन खात्याचे मंत्री असणार आहेत। माणिकराव कोकाटेंची सर्व खाती अजितदादांकडे गेलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी शिफारस राज्यपालांना केलेली होती आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टातून जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर आरोप करण्यात आलेले होते। त्यानंतर ही जी लढाई होती ती कोर्टामध्ये सुरू होती। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं या सगळ्याबाबत अटकेचे आदेश दिलेले होते। 2 वर्ष कारावासाची शिक्षा देखील सुनावलेली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे आता रुग्णालयामध्ये लागलीच भरती झालेले होते। तब्येतीचं कारण देऊन ते रुग्णालयामध्ये भरती झाले। मात्र आता दिवसभरात माणिकराव कोकाटे यांच्या अनुषंगानं, यांच्या प्रकरणाच्या अनुषंगानं सरकारकडे देखील अंगुली निर्देश करण्यात आलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची देखील भेट झालेली होती। या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्याबाबत आजच भूमिका अजितदादांनी स्पष्ट करावी असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता ही आलेली महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे आता असणार आहेत बिन खात्याचे मंत्री।